गत्यंतर नाही. मला एक्सपोर्ट मधून पैसे मिळाल्याशिवाय गत्यंतर नाही. एक्सपोर्टचं महात्म्य किती मोठं आहे. मी एक छोटीशी माझ्या मित्राची कहाणी सांगतो आणि संपवतो. माझा एक दोस्त आहे, मारवाडी माणूस, त्याच्यातही माहेश्वरी, त्याला पोरं 2 पोरं. आता तो काय म्हणे की हे कॉलेजात जे काही शिक्षण चालू आहे, या शिक्षणानं माया पोट्टेले बेपार येईन असं काही मला वाटत नाही हो. मग काय करतं, म्या सेठानी दिले सांगितलं म्हणते की मी आता या पोट्टेले 50-50 लाडू करून देवा आणि त्याले म्हणा हे लाडू विकून ये, म्हणजे व्यापाराचा त्यांना अनुभव येईल. आता मोठ्या घरचे पोट्टे सेठानीनं 50-50 लाडू करून दिले. आता हे कायले बाजारात दुकान मांडले जातात, हे आपल्या खोलीत दुकान मांडले गेले, मांडले ते दुकान. परंतु जसं औद्योगिक क्रांती ब्रिटनमध्ये झाली, नंतर औद्योगिक क्रांती आज चीनमध्ये दिसत आहे. मॅन्युफॅक्चरिंग हब, उत्पादक करणारे पूर्वेकडील राष्ट्र जे आहे, चीन, कोरिया, जपान, तैवान, तो क्रम भारतात आला नाही. भारतामध्ये शेतीतून डायरेक्ट सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे IT इंडस्ट्रीचं सेवा क्षेत्राची कमांड भारताच्या हातात आली. परंतु जो मतदार टप्पा जो होता शेती आणि नंतरची कारखानदारी भारतात आलीच नाही. गरिबाच्या म्हणजे जो 10वी-12वी पास आहे, शेतीतून ज्याला बाहेर पडायचं आहे, औद्योगिक क्षेत्रात टर्नर, फीडर, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काम करायचं आहे, तो टप्पा भारतात न येता चायनामध्ये चालला गेला. तर आज तो टप्पा गुलाबी रेशन कार्डचं उत्पन्न त्याच्यावरती जायचं असेल तर 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे. गुलाबी 25,000 ते 1 लाख. आता मला जर शेतीमध्ये जर 1 लाख रुपये जर कमवायचे असतील तर मला माझ्याजवळ जमीन किती पाहिजे, जे केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने घोड केला आहे. त्याचं उत्तर असं येतं की तांदूळ असेल तर माझ्याजवळ लाखो हेक्टर जमीन असेल तर मी महाराष्ट्रात तोट्यात आहे तांदूळामध्ये. ज्वारीमध्ये जर मला 1 लाख रुपये जर कमवायचे असतील तर माझ्याजवळ 35 हेक्टर जमीन पाहिजे. मला बाजरीमध्ये जर 1 लाख रुपये कमवायचे असतील तर माझ्याजवळ 60 हेक्टर जमीन पाहिजे. मला मका सगळ्यात महाराष्ट्रातलं प्रॉफिटेबल पीक आहे, 2 हेक्टर जमीन मक्यासाठी पाहिजे. तुरीसाठी 2.5 हेक्टर जमीन पाहिजे. मुगासाठी 18 हेक्टर जमीन पाहिजे. उडदासाठी 10 हेक्टर जमीन पाहिजे. शेंगदाणा तोट्यामध्ये आहे. सोयाबीनसाठी 5 हेक्टर जमीन पाहिजे आणि कापसासाठी 7 हेक्टर जमीन पाहिजे. वर्षाला फक्त 1 लाख रुपये. मला माझ्या मुलांना मेडिकलला टाकायचं नाही आणि कुठेच टाकायचं नाही. आणि सध्या महाराष्ट्रामधलं सरासरी धारण क्षेत्र 1.33 हेक्टर आहे. म्हणून माझी भुवन पाटलांना विनंती आहे की तुम्ही हा कृषी मूल्य आयोगाच्या अहवालाचा अभ्यास करा आणि केंद्र सरकारला सांगा की शेतीमध्ये असं नैसर्गिक, अनैसर्गिक, रासायनिक वगैरे असं काही नसतं. या महाराष्ट्रामध्ये जी सर्वात कमी उत्पादकता आहे आणि महाराष्ट्रातल्या 1.33 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्याला गुलाबी रेशन कार्ड इतकं 1 लाख रुपयाचं उत्पन्न कसं मिळेल, त्या शेतीचा आम्हाला मार्ग दाखवा. आम्हाला सिंचनी नको, काही नको. तुम्ही बदबद अंगावर पाणी टाकलं तरी चालते, पण तुम्ही एकदा पीक निहाय किमान धारण क्षेत्र महाराष्ट्रासाठी जाहीर करा. धन्यवाद. 33 म्हणजे 1.25 हेक्टर. तर ऍक्च्युली माझा या कमिटीमध्ये बराचसा आग्रह असा राहिलेला आहे, जसं पुराण्या सिनेमामध्ये एखादी गर्भधारणा केलेली स्त्री, तिचा ऍक्सिडेंट झाला नाही, एकदम अगोदरच तिला ऑपरेशन थिएटरमध्ये न्यावं लागतं आणि नेल्यानंतर मधून डॉक्टर बाहेर येतो आणि विचारतो की आईला वाचवायचं का मुलाला. त्यावेळी तिथला जो काही हिरो असतो तो काही उत्तर देतो, ते महत्वाचं नाही. त्याच्यात आई कोण आणि मुलगा कोण, तर आई म्हणजे इथं जमीन आहे आणि मुलगा म्हणजे शेतकरी आहे. तर यामध्ये लक्षात घ्या, मी वेगळा मुद्दा मांडलाय, तुम्हाला मान्य आहे की नाही सांगा, कारण मी करेक्शन करेन, माझ्यामध्ये दुरुस्ती करेन. माझं मत आहे की इथं जमिनीला वाचवायची गरज आहे, कारण
आपणाला कर्जमुक्ती होते, कर्जमाफी होते, काही होते ते शेतकऱ्याला म्हणून होते आणि त्याच्यामुळे आपण बऱ्याच वेळ मरतो. म्हणजे एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मध्ये होऊन जाते. पण पूर्ण जमिनीला जर कर्जमुक्ती दिली, समजा की या गावामध्ये 10,000 हेक्टर आहे, 10,000 हेक्टर असेल तर या जमिनीवर कुठलीच बाकी नाही. म्हणजे याचा 7/12 कोरा, आपली जी बेसिक मांडणी आहे ती 7/12 कोरा, शेतकऱ्याचा नारा 7/12 कोरा. तर मला वाटतं की जमिनीला वाचवण्यासाठी, जमीन उत्पादक, जमीन फायद्याची होण्यासाठी जे जे करता येते ते सरकारने कदाचित केलं पाहिजे. पण सरकारचा प्रयत्न असा आहे की शेतकऱ्याला फक्त जिवंत कसं ठेवायचं, श्रीमंत नाही करायचं, ते श्रीमंतीचा तर विषयच नाही, फक्त त्याला जमिनीतून बाहेर निघूही द्यायचं नाही आणि आहे तिथे जगूही द्यायचं नाही. म्हणजे शेमडातली माशी ना मरेना ना जगेना अशी आपली हालत आहे. म्हणून आपल्याला जमिनीवर फोकस करावा लागणार आहे की जमिनी वाचवा, जमिनी फायद्याच्या करा. शेतकरी फायद्याचा करा म्हणण्यापेक्षा जमिनीची फायद्याच्या झाली की शेतकरी आपोआप होतो. पण आपण शेतकरी फायद्याचा करा, शेतकरी फायद्याचा करण्यामध्ये सरकारने फार वेगळंच धोरणाकडे घेऊन गेले. त्याच्यामुळे आपले आता समजा यवतमाळ वगैरे हा जो भाग आहे सगळं उत्पादक जमिनी आहे, त्या फायद्याच्या नाही. आपला उत्पादन खर्च गावाचा 17 रुपये 25 पैसे आहे, पंजाबचा 18 रुपये 25 पैसे, 8 रुपये 25 पैसे आहे. उत्पादन खर्च आपला जास्त असल्यामुळं पंजाबला 22 रुपये द्यावा लागायला लागला अवरेज काढल्यानंतर. असं फार विचित्र गणित आहे सगळं. त्याच्यामुळे आपली मूळ पिकं कोणती होती, कापूस आपलं मूळ पीक होतं, ज्वारी आपलं मूळ पीक होतं. आपण त्यांच्या कॉपी करण्यामध्ये, पंजाबच्या कॉपी करण्यामध्ये आपलं वाटोळ झालं आणि त्यांचंही वाटोळ झालं. पंजाबवाल्यांना कळत नाही की गहू बदला रे बाबा, तांदूळ बदला रे बाबा, तुझ्या जमिनी खराब. ते म्हणजे क्या बात कर रहे आप, लोगों को खाना कैसे खिलाएंगे, जसं ह्याने गुत्तच घेतलंय. तर अशा सगळ्या भानगडी आहेत. त्याच्यामुळे आपला गोल कसा करायचा एवढंच आमचं. मिलिंद दामले आणि माझ्या शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि मित्रांनो, खरं म्हणजे ललित बहाळे आणि गुणवंतरावजी जी काही माहिती सांगितली ती खरं म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा आता टेक्निकली हे सगळे साऊंड झालेले आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की असा काही मला त्याच्यात जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणा किंवा आणखी काही विषयामध्ये सांगण्याची गरज नाही. तुम्हाला त्यांनी आणि हे त्यांनी जे शिकलेलं आहे त्याच्यामुळे मला आज मी या तुमच्या आंदोलनामध्ये दरवर्षी आलेलो आहे. मला असं वाटतं माझं हे 3रं का 4थं वर्ष आहे. मी याच्यासाठी येतो की या निमित्तानं मला शरद जोशी साहेबांना श्रद्धांजली वाहता येते. ज्या ग्रस्ताबरोबर आम्ही भांडलो, ज्या ग्रस्ताबरोबर मी दिल्लीमध्ये असताना बरोबर राहिलो, त्यांनी जे काही मुद्दे मांडले ते मी उचलले आणि आमच्या या कमिटीसोबत GSCची जी कमिटी होती BT कॉटनची, त्या काळामध्ये BT कॉटन अप्रुव्हल झालं. त्याच्यात मी स्वतः डायरेक्टर म्हणून उपस्थित होतो आणि त्याच्यामध्ये शरद जोशींनी मला फक्त एकच सांगितलं होतं की आम्ही शेतकरी संघटनेतर्फे देसाईचा सत्कार करणार आहोत. तुम्हाला कदाचित कल्पना असेल, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही देसाई, ज्यांनी नवभारतचं आता जे उदाहरण दिलं 151 जे काढलं, ज्यांचे बरेच पाकिटं महाराष्ट्रामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये लावले गेले होते, त्याच ज्यावेळी पाहिलं की त्याच्यात बोंडाळी येत नाही असा ऑलरेडी इथे हिशोब झाला होता 2001 मध्ये. आणि 2001 मध्ये असं ठरलं होतं की हे आपल्याला अप्रुव्हल द्यायला पाहिजे. परंतु काही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एन्व्हायरमेंटलिस्ट त्यावेळी इतके ऍक्टिव्ह नव्हते पण होते. त्यांनी हे याच्यामध्ये अपोज केलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या ट्रायल तुम्ही ICAR तर्फे, डॉक्टर माई तर्फे तुम्ही देशामध्ये घ्या. आम्ही ह्या 151 ट्रायल या देशामध्ये मी घेतल्या, त्याचा रिपोर्ट दिला आणि तो रिपोर्ट ऍक्सेप्ट झाल्यामुळे 2002 मध्ये हे BT कॉटन पहिल्यांदा आलं. म्हणून मी शरद जोशींना फार मानतो. परंतु त्याच्यावर माझं नुकसान खूप झालं. कारण काय झालं की माई साहेब म्हणले, मला सगळ्या कमिटीतून वगळण्यात आलं. नंतर सरकारी कंपनीमध्ये त्यांना लक्षात आलं की हा माणूस शरद जोशीचा आहे, म्हणजे हा काहीतरी आम्हाला त्रास देणार. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की अजूनही सरकारमध्ये माझ्याबद्दलची जी भावना आहे हीच आहे आणि मला शक्यतोवर ते कोण्या कंपनीत घेत नाही, कारण मी सगळ्यांची भांडतो आणि भांडल्यानंतर त्यांना अप्रुव्हलसाठी, HTBTच्या अप्रुव्हलसाठी मला असं वाटतं सगळ्यात जास्त भांडलो मी त्या कमिटीमध्ये. परंतु काही कारणामुळे
होऊ शकलो नाही. शेवटी मला GSC मधनं काढून टाकण्यात आलं. RCGM म्हणून एक कमिटी असते तिच्यातूनही मला बाहेर ठेवण्यात आलं. पण मला त्याचं वाईट वाटत नाही, म्हणून मी म्हटलं नाही, आता मला जो मार्ग आहे तो सायंटिफिक मार्गापेक्षा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे. म्हणून मला असं वाटतं मी प्रत्येक वेळी या आंदोलनात भाग घेतो. ललित बाळासाहेब याचं मुख्य कारण हे आहे, कारण आता असं झालं की आम्ही सगळ्या प्रकारचे आपण जे अप्रुव्हल HTBT हा जसं त्यांनी सांगितलं की हा एक आपला म्हणजे असं काही विषय नाही, HTBT हा काही महत्वाचा विषय नाही, परंतु HTBTच्या नात्यानं आम्हाला ज्या नवीन तंत्रज्ञानाची अडखळ आलेली आहे ती अडसर आम्हाला दूर करता आली पाहिजे, हा आमचा याच्या मागचा उद्देश आहे. आज आमच्याजवळ अनेक प्रकारचे प्रॉडक्ट तयार आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या माणसाने आयुष्यभर 24 वर्ष काम केलं त्याच्या डोळ्यात पाणी येते की आज त्याची मोहरी अजूनही ही कोर्टात अडकलेली आहे. दीपक पेडकर याच्यासारखा शास्त्रज्ञ दुसरा या भारतामध्ये येणार नाही, इतकं काम केलं. मी मुद्दावर मला वाटतं मिलिंद यांची त्यांची ओळखी करून दिली. त्यांना मी पुन्हा बोलावलं होतं आता 2 वर्षापूर्वी नागपूरला. थकले ते, सत्कार केला आम्ही त्यांचा. कोर्टामध्ये आले ना थकले होते ते, अक्षरशः थकले. यंग माणूस की ज्यांनी हजारो PhDचे मुलं निर्माण केले आणि हजारो प्रकारचे त्यांनी कामं केले, त्यांचे आर्टिकल तुम्ही वाचा, इतके सुंदर आहे. आणि सगळे अशा ग्रस्ताला तुम्ही त्रास देऊन आज त्यांचं शेवटी हे झालं, ही परिस्थिती आहे. दुसरा एक शास्त्रज्ञ असाचा जो जगाच्या पाठीवर ज्यांनी गोल्डन राईस निर्माण केला, पोट्रिकस म्हणून त्याचं नाव आहे, इंगो पोट्रिकस. इंगो पोट्रिकस ज्यावेळी दिल्लीला आले, माझ्या बरेच सगळे संबंधातले होते. इंगो पोट्रिकस माणूस त्यांनी जवळजवळ 25 वर्ष स्वित्झर्लंड मध्ये गोल्डन राईस तयार करण्यासाठी काम केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं त्याला वाईट एवढंच आहे, तो म्हणजे जगातले 36% आंधळे मी 12%वर आणू शकतो. 12%, ही त्याची भावना होती. तुम्ही जर आज गोल्डन राईस, कारण या जगामध्ये सगळ्यात मोठं पीक जर कोणतं असेल तर ते तांदूळ आहे. भारतात सुद्धा 45 लाख हेक्टरवर तांदूळ घेतला जातो आणि संपूर्ण सदरचे राज्य आहेत, ओरिसा असो, बंगाल असो, छत्तीसगड असो, तेलंगणा आणि खालचे संपूर्ण राईस इटिंग आहे. आणि या राईस मध्ये जर आपण व्हिटॅमिन A जे गोल्डन राईस मध्ये टाकलं, ते जर टाकता आलं असतं तर आपल्याजवळ केवढं मोठं आपल्याला साधन मिळालं असतं. आणि ते सुद्धा आम्ही अडवून ठेवलं. फिलिपाईन्स मध्ये शेवटी हे अप्रूव्ह झालेलं होतं, परंतु तिथे सुद्धा कोर्टाच्या केसेस चालू झाल्या आणि त्यांना ते स्थगित करावं लागलं. 1 वर्ष त्या लोकांनी गोल्डन राईस खाल्ला, परंतु तिथे पुन्हा कोर्ट केस झाली आणि बंद झाली. परंतु या सगळ्यामध्ये मला आश्चर्य हेच वाटते की एवढा मोठा प्रगत राज्य भारतासारखा, की जो आम्ही नेहमी म्हणतो की आता आमची इकॉनॉमी जवळजवळ 3री 4थी आम्ही नंबरवर येणार, अशा इकॉनॉमीमध्ये. म्हणून मला एक नेहमी उदाहरण वाटतं. आता यांनी सांगितलं की आमच्या खेड्यामध्ये मी आमच्या गावाला गेलो तर ते एक अमेरिकनला घेऊन गेलो होतो. त्यांना आम्ही ओळखी करून दिली की हे आमचे जहागीरदार, त्या काळातले जहागीरदार, कोणी मामलतदार. ते म्हणजे आजकाल काय करतात, म्हटलं हे आजकाल दारोदार आहेत, भीक मागतात. कारण शेवटी परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे खेड्यामध्ये. त्याचं कारण आहे आता त्यांनी बरंच विश्लेषण केलं, जमिनी ज्या कमी झाल्यात, हे झाल्या. पण आणि म्हणून आपल्याला प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल, प्रॉडक्टिव्हिटी नुसती वाढवून चालणार नाही, त्याची क्वालिटी कशी वाढवता येईल, त्यामध्ये आपले चांगले गुण कसे टाकता येईल. आणि जसं बाळांनी सांगितलं की आपल्याला त्याचं क्वांटम नको आम्हाला, त्याची क्वांटिटी छोटीच पाहिजे, परंतु ती व्हॅल्युएबल जर कशी करता आली तर त्याला आपल्याला महत्व आहे. आणि म्हणून आज आम्हाला जे आवश्यकता आहे तंत्रज्ञान स्वातंत्र्याचं आहे. देशामध्ये फक्त आम्ही भांडून जर काय केलं असेल तर जेनेटिक इंजिनिअरिंग मधल्या जे जीन एडिटिंग टेक्नॉलॉजी मध्ये 2 जे पहिले त्याला आम्ही SDN1 आणि SDN2 म्हणतो. आता ते बाकीचे विषय टेक्निकल आहे, मी तेवढं सांगणार नाही. पण या 2 बाबतीमध्ये आमच्या सगळ्या शास्त्रज्ञांना परवानगी मिळालेली आहे. त्याला आम्ही म्हणजे ह्या रेग्युलेशनच्या बाहेर आणलेलं आहे. मला असं वाटतं सगळ्यात जास्त काम मी ज्या सोसायटीत काम करतो त्यांनी हा पूर्ण अहवाल आम्ही दिला आणि आम्ही त्या साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर म्हणून मी ज्याच्यामध्ये त्याचा अध्यक्ष आहे, त्याच्या मार्फत आम्ही हे पूर्ण स्टडी करून त्यांना सांगितलं की जगामध्ये SDN1 SDN2 ही जी प्रक्रिया आहे जिथे जीन एडिटिंग करायचं आहे ती तुम्हाला
या रेग्युलेशनच्या बाहेर ठेवली, म्हणजे आता ती GM टेक्नॉलॉजी मानणार नाही. आणि मला असं वाटतं पहिल्यांदा अशा प्रकारचं काम दिल्ली युनिव्हर्सिटी, चंदीगडच्या बऱ्याच ठिकाणी चालू आहे. फक्त वाईट एवढंच वाटतंय की महाराष्ट्रामध्ये आमची जी कृषी विद्यापीठाची परिस्थिती आहे ती अत्यंत गंभीर आहे. मला वाटतं कधीतरी हा विषय गुणोत्तर तुम्ही घ्या. आत्ताच मी यवतमाळच्या एका कॉलेजमध्ये सकाळी गेलो होतो, तिथे 2 प्रोजेक्ट दिले होते मी मुद्दा म्हणून या लोकांना एनकरेज करण्यासाठी, रिसर्चसाठी. एकाने चांगलं केलं की पळसाच्या फुलापासून त्यांनी चहा तयार केला आणि हळूहळू तो जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांना उपयुक्त पडेल. मला वाटते यंदा सुद्धा मी तो चहा पाजलेला आहे आमचे मिलिंद साहेबाला. आणि दुसरा एक प्रोजेक्ट आहे की सोयाबीनवर आपण एक सोयाबीनचं प्रोडक्ट वाढवण्यासाठी काही कायटिन उपयुक्त असं काही बायो प्रोडक्ट तयार करता येईल, असे 2 प्रोजेक्ट. त्या संपूर्ण कॉलेजमध्ये गेल्या 12 वर्षापासून फक्त 4 शास्त्रज्ञ आहेत आणि 4 शास्त्रज्ञ 100 मुलांना शिकवतात. म्हटलं कसे शिकवत असतील मला माहिती. ही परिस्थिती आपल्या विद्यापीठाची, विदर्भातली तर मी आर्टिकल लिहिणार आहे, हॉरिबल परिस्थिती निर्माण झालेली आहे. यंदा शिक्षण, संशोधन आणि विस्तार याच्यामध्ये काहीही आता रस राहिलेला नाही. तर आम्हाला आता आमच्या पर्टिक्युलरली महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आम्हाला ते निर्माण करावं लागेल की आम्हाला ह्या परमिशन्स मिळालेल्या आहेत, परंतु अशा प्रकारचं शास्त्रज्ञाचं आमचं विज्ञान किंवा सायन्स हे आम्हाला या ठिकाणी रुजवावं लागणार आहे. आणि ते जर रुजवलं नाही तर आपल्याला फायदा होणार नाही. बाहेर चालू आहे काही देशांचं, बेंगलोर चांगलं आहे, म्हणजे कर्नाटकमध्ये आहे, काही गोष्टी आमच्या दिल्लीमध्ये आहे, पंजाबमध्ये. हे आम्हाला इथे विचार करावा लागेल. जसं आता वडोदराने सांगितलं की MSc फार चांगला विषय त्यांनी घेतला आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी त्याच्यात अभ्यास केलाय. फक्त वडोदरा मला एक आठवण करून द्यावीशी वाटते की ज्यावेळी मी शरद जोशी साहेबांशी चर्चा करत होतो, मी त्यांना म्हटलं की 2 प्रकारचे MSc पाहिजे. गहू असेल तर एक गहू कोरडवाहूचा आणि एक गहू वलिताचा, याची बरोबरी तुम्ही करू शकत नाही. बरं, याच्यामध्ये मी आजचे सगळे MSc चे चेअरमन आहे, माझे मित्र होते. प्रॉब्लेम असा आहे की त्यांना ते ठरवणं फार डिफिकल्ट आहे की हा जो गहू आलेला आहे हा कोरडवाहूतून आलाय का हा ओलितातून आलाय. तर हे अशा प्रकारचं जर आम्ही करू शकलो तर आज कारण देशामध्ये 65% जमीन कोरडवाहू आहे, महाराष्ट्रामध्ये 80% कोरडवाहू आहे. म्हणजे आमचं उत्पन्न सगळं जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला कोरडवाहूची सबसिडी मिळायला पाहिजे असं मी म्हणतो. मी जर धान्य कोरडवाहू मध्ये काढलं तर त्याला निदान 20% तरी परत तुम्हाला पाणी दिलेलं नाहीये त्याची सबसिडी द्यावी अशी आमची एक कल्पना होती. पण मला असं वाटतं शरद जोशी साहेबांनी जर त्याच्यावर विचार केला ते काही जमेना म्हणून ते तसं आहे. परंतु असे अनेक विषय आहेत. आज आम्हाला या तंत्रज्ञान याच्यामध्ये जसं आता भाळे साहेबांनी अनेक गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. त्याच्यात लगेच जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये जे GM टेक्नॉलॉजी, जी जेनेटिक एडिटिंग टेक्नॉलॉजी आलेली आहे, जसं त्यांनी सांगितलं की आता वाईट ती डौडा म्हणून जी मॅडम आहे तिला जेनिफर डौडानी तर स्वतःच एक लॅबोरेटरी टाकली आहे आणि त्याच्यामध्ये ती कॅन्सर ट्रीटमेंट करते. ज्याला कॅन्सर ती फार महाग आहे, जवळ वाटतं काहीतरी $2,000 $4,000 घेते ती. परंतु कॅन्सरचा जो जीन असेल तुमच्या शरीरातला तो काढून टाकते ती, म्हणजे तुम्हाला कॅन्सर मुक्त करता येईल. म्हणजे ही जी टेक्नॉलॉजी ती आता प्लॅन्टच्या ऐवजी थोडंसं ती ह्युमन बिंग्स आहे. कारण आपल्याकडे काही असे रोग आहेत, असाध्य रोग ज्याला म्हणतात. कॅन्सर एक आहे, त्याच्यानंतर अल्झायमर एक आहे, त्याच्यानंतर पार्किन्सन आहे. पुष्कळ म्हाताऱ्या लोकांना पाहत तुम्हाला असे हात होत राहतात. पार्किन्सन आहे. हे डिसीजेस असाध्य रोग आहेत. या असाध्य रोगासाठी जेनेटिक GM टेक्नॉलॉजी किंवा ज्याला आम्ही जेनेटिक एडिटिंग टेक्नॉलॉजी या अत्यंत आवश्यक आहे. जीनोम एडिटिंग किंवा जीन एडिटिंग. तर अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी आता हळूहळू प्लॅन्टमध्ये अनेक प्रकार. आपण भारतामध्ये पहिल्यांदा जेनेटिक याचा GM टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण चंदीगडच्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण येलो बनाना निर्माण केला. बनाना तुम्ही खाताच आहे, त्याच्यामध्ये आपण व्हिटॅमिन A टाकलं. इट इज रेडी. आता ते त्या प्रोसेसमध्ये येईल, त्याला अप्रुव्हल होईल, परंतु सध्या तो एक रेडी आहे प्रकार. आताच आमच्याकडे हरभऱ्यासाठी सुद्धा आता आपल्याकडे जीन आहे, हरभऱ्यामध्ये BT टाकून तयार आहे, तो सुद्धा आपल्याला पुढे आणता येईल. अशा अनेक गोष्टी. आज मला आश्चर्य वाटलं की आफ्रिका आपल्या पुढे चालली आहे. आफ्रिकेमध्ये जवळजवळ 10 प्रॉडक्ट अप्रूव्ह झालेले आहेत निर्णय देशामध्ये. म्हणजे त्यांनी सिस्टमॅटिकली सगळं करून टाकलंय आणि अप्रुव्हल सुद्धा मिळालेलं आहे. आणि आमच्या बाजूचा बांगलादेश आमचा BT ब्रिंजल एन्जॉय करतात, आमचा BT ब्रिंजल ते एन्जॉय करतात. त्यांनी BT कॉटन सुरू केलेलं आहे.
आता ते इवन ते जो हे ती जी त्यांची मंत्री आहे, शी वॉन्ट्स की हे सुद्धा आम्हाला गोल्डन राईस पाहिजे. सी, त्यांची जी कल्पना आहे, छोटासा देश आहे परंतु आज पाकिस्तानच्या कितीतरी पुढे चालला गेला. पाकिस्तानमध्ये भूखमरी आहे आणि यांच्याकडे एक्सेस आहे. आणि याचं कारण हे की त्या टेक्नॉलॉजीचा अडॉप्शन क्या फास्ट केलेलं आहे त्यांनी. तर म्हणून मला असं वाटतं की आम्हाला या माध्यमातून आताच मला वाटतं यांनी सांगितलं की या किती लाख 5.5 लाख हेक्टर एरिया तुमचा कॉटनचा आहे, त्यात किती आहे तुमचा ऍक्टिव्हिटी? 7 लाख टोटल पोटेन्शियल 25 लाख पाकिट आहे, 7 लाख एस्टिमेट आहे. नाही, यवतमाळमध्ये किती आहे? 7 लाख. आम्ही करतात की आमचं म्हणणं की तुम्ही टार्गेट करा, यवतमाळ मधलं 5.5 पैकी 4.5 लाख हेक्टर एस्टिमेटी लावा. तुम्हाला कशाचीच अप्रोचची गरज पडणार नाही, हे सांगतो तुम्हाला. आणि ऑटोमॅटिकली जितक्या स्टँडर्ड कंपन्या आहेत ते सुद्धा एस्टिमेटी तयार करायला लागतील आणि तुम्हाला ते बी चांगल्या प्रकारचे मिळू शकेल. म्हणून मला असं वाटतं की ह्या आमच्या तंत्रज्ञान, ह्या जी तुमची आपली मोहीम आहे, या मोहिमेतून आपल्याला एकच साध्य करायचं की अनेक आपले जोडायचे शेतकरी आणि त्यांना सांगायचं की तुम्ही हे लावा आणि त्यांचं उत्पन्न वाढ. कारण काय, 40% खर्च कॉटनचा हा फक्त लेबरवर आहे. त्याचं सिद्ध झालेलं आहे. त्यांचे सगळं त्यांनी हे केलं की 40% तुम्हाला लेबर. बरं, तो खर्च करून लेबर तुम्हाला वेळेवर मिळत नाही, पिकिंगला मिळत नाही, असे अनेक इश्यूज आहेत. परंतु जे काही नवीन तंत्रज्ञान येतात ते आपण कॉटनमध्ये, मला वाटतं मिलिंद साहेबाकडे मी एक एक्सपेरिमेंट घेतोय आमचा HTB हाय डेन्सिटी घन लागवडीचा. तो जर यशस्वी झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा देखील आम्ही HTBTचा प्रयोग करून आपण वाढवू शकतो उत्पन्न. तर असा एक आमचा प्रयत्न चाललाय. मी बऱ्याच ठिकाणी आम्ही ॲग्रोव्हिजन फाउंडेशनच्या मार्फत मी निरनिराळ्या प्रकारचे डेमॉन्स्ट्रेशन शेतकऱ्याच्या शेतावर घेतो. आम्ही अकोल्याला घेतला, तळेगावला घेतला, वर्धा जिल्ह्यात, यवतमाळमध्ये घेतला आणि इकडे नागपूरला सुद्धा घेतो. तर आमचा उद्देश असा आहे की आम्ही प्रयत्न करतो की जे काही नवीन तंत्रज्ञान असेल, आता जसं त्यांनी सांगितलं की तुम्हाला बिना फवारण्याचं पिंक बोलवर या महाराष्ट्रात आपण कमी केला. याचं कारण एवढंच होतं कारण आपण एक कॅम्पेन केला, खेडा 20,000 शेतकऱ्यांमध्ये आपण कम्युनिकेट केलं की हा पिंक बोलवर तुम्ही कसा कंट्रोल करू शकता. एज्युकेट द्या, शिक्षण, एम्पॉवर द्या. हे जर तुम्ही केलं तर ऑटोमॅटिकली सांगितलं की आज नॉर्थमध्ये प्रॉब्लेम आहे परंतु आज महाराष्ट्रामध्ये पिंक बोलवरचा प्रॉब्लेम गेल्या 3 वर्षापर्यंत कमी आहे. आणि आम्ही त्याच्याबरोबर पुन्हा PB नॉट टेक्नॉलॉजी आणली. त्याच्यामध्ये बंधन म्हणतो आम्ही त्याला फक्त धागा बांधायचा झाडाला, रक्षाबंधन सारखा तो धागा बांधला तर जवळजवळ 90 दिवस पर्यंत ती बोंडअळी तुमच्या जवळ येते. अशा अनेक आपल्याजवळ तंत्रज्ञान आहेत. ते आपण शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचवायचे आणि त्यात कसा सगळ्या शेतकऱ्यांनी सहभाग घ्यायचा, हे एक. जाता जाता मी एवढं सांगेल की सगळ्यात महत्वाचं आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे लँड होल्डिंग आपलं इतकं कमी झालेलं आहे की इट इज अनइकॉनॉमिकल. आणि हे जर आपण आता लँड होल्डिंग आपल्याला जर कमी आहे तर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मला वाटून म्हणणं की आम्हाला 100 शेतकऱ्यांचे ग्रुप्स तयार करून प्रोडक्शन कसं एकत्र करता येईल हे पाहायला पाहिजे. स्वामीनाथन नेहमी म्हणायचे की अमेरिका इज मास प्रोडक्शन टेक्नॉलॉजी अँड इन इंडिया इट इज प्रोडक्शन बाय मासेस. तर या मासेसचं प्रोडक्शन करण्यासाठी आम्हाला मास एकत्र केला तर माझ्याकडे 100. आज ग्रेप ग्रोअर असोसिएशनचे लोक एकत्र येऊन विक्री करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळ्यात श्रीमंत कम्युनिटी जर कोणी असेल बिना टॅक्स पेईंग इज ग्रेप ग्रोअर असोसिएशन वेस्टर्न महाराष्ट्रात. याचं कारण आहे ते एकत्र आले, त्यांनी असोसिएशन स्थापन केलं आणि त्यांच्या 2-2 अर्धा एकरवर ग्रेप्स आहेत. दे आर अर्निंग अबाउट 1.2 to 2 lakhs. कारण हा सगळा एक्सपोर्ट होतोय मटेरियल. त्या प्रकारचे ग्रेप्स तयार करतात ते क्वालिटी. तर आपल्याला वी हॅव लॉट ऑफ स्कोप आपल्याला भरपूर आहे. फक्त याच्यामध्ये एकच एक म्हणून म्हणलं जाताना एवढं सांगतो की आपल्याला एकत्र येणं आणि एकत्रित पद्धतीनं सगळं आपण प्रोडक्शन करून त्याची विक्री करणं, मला असं वाटतं की जास्त संयुक्तिक राहील. आता त्यांनी सांगितलं की कृत्रिम बुद्धिमत्तेवर AI बद्दलची माहिती आपण एखाद्या वेळी कदाचित एक स्पेशल सेशन घ्यावं लागेल. त्याच्यात बारामती KVKला AIचा वापर करून त्यांनी बऱ्याच प्रकारच्या टेक्नॉलॉजीज वापरलेल्या आहेत आणि आता हळूहळू AIचा वापर ॲग्रिकल्चरमध्ये फार मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला म्हणतात मी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेती कशी करायची. जसं ट्रॅक्टर आहे,
ट्रॅक्टर विदाऊट ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर आहे, ऑपरेशन्स आहेत. हे सगळे ऑपरेशन्स आपण कसे करू शकतो, इज. तर तंत्रज्ञानाचा वापर हा एवढ्यासाठीच आहे की विमनला तुमच्या जे कार्य करायचं आहे, जे आपल्याला हार्डवर्क करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इज असावी आणि उत्पन्न मिळावं, हा दोन्ही उद्देश आहे. म्हणून मला असं वाटतं की तुमचा हा जो प्रयोग आहे, पहाळे साहेब आणि साहेब, तुम्ही कन्सिस्टंटली जोशी साहेबांचं कार्य इतकं छान पुढे नेत आहे. मला असं वाटतं की ते नेहमी म्हणतात की HTBT एक दिन में नहीं होगा लेकिन एक दिन जरूर होगा. थँक्यू. आताच माई साहेबांनी सांगितलं की संघटनेचे अध्यक्ष ललितदादा पहाळे, ज्यांना आमच्या चळवळीच्या विचाराचा वास एवढा वाईट आहे की त्यांना वारंवार शिक्षा भोगाव्या लागल्या. पण महात्मा गांधींनी एक वाक्य वापरलंय सर, माझ्या सत्याच्या प्रयोगात, रिअल फ्रेंडशिप कॅन एक्झिस्ट व्हेन टू फ्रेंड्स हॅव वन एम. दोन मित्राचं ध्येय सारखं असल्याशिवाय खरी मैत्री होऊ शकत नाही. म्हणून तुमची आमची मैत्री आहे, म्हणून तुम्ही आमच्या सोबत आहे. शरद जोशींच्या विचारात असे डॉक्टर नाई साहेब, आपले माजी अध्यक्ष आणि MSP कमिटीवर काम करणारे माननीय गुणवंत पाटील हंगरगेकर, ज्यांनी हे सगळं घडवून आणलं, असे दीपकना विजू, याच बरोबर हे PS सतत सांगत, तेडे सीधे हो जा रे, तेडे सीधे हो जा रे, असं सतत सांगत जागते रहो म्हणत राहणारे मिलिंद भाऊ, शेजारून आलेले डॉक्टर, शेजारून आलेले सतीश होळकरजी, आमच्या ताई, या संस्थांचे सगळे सन्माननीय ट्रस्टी ज्यांनी आम्हाला हा परिसर उपलब्ध करून दिला, शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख, आमचे दुसऱ्या चळवळीतले जिल्हा प्रमुख कृष्णराव भोंगाडे, यासाठी आलेले जेव्हा नांदेड जिल्ह्यातील सर्व सहकारी, उपस्थित सर्व भावांनो, बहिणींनो, युवक मित्रांनो, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईनंतर, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे हाल कसे झाले हे एका कवीने मांडलं. तेच हाल शेतकरी चळवळीच्या यशापेशात झाले आहे. हा कवी आहे आत्मप्रकाश शुक्ल. हा काय म्हणतो, चीन चीन देश का गुलाम ले गया, म्हणजे चीनच्या युद्धानंतर पंडितजी गेले. तास्कंद में वतन का लालच हो गया, म्हणजे तास्कंदच्या वाटाघाटी 65च्या पाकिस्तान युद्धानंतर लाल बहादूर शास्त्री गेले. ते असं म्हणतात की चीन चीन देश का गुलाम ले गया, तास्कंद में वतन का लालच हो गया, हम इस कफन को, कफन म्हणजे मुर्द्यावरचं पांढरं कापड, हम इस कफन को निहारते रहे, हर जीती हुई बाजी हम हारते रहे, हर जीती हुई बाजी हम हारते रहे. जेव्हा जेव्हा आम्ही या सगळ्या स्वातंत्र्याच्या जवळ जातो, पण नक्कीच्या लग्नाला 1760 विघ्न आणि हा आपला सगळा अनुभव आहे. पुण्याच्या परिषदेला दुसऱ्या दिवशी आपला काही निर्णय होईल असं असताना सरकार कोसळलं, हे आपण डोळ्यांनी बघितलं आहे. ही जशी स्वातंत्र्यानंतर देशाच्या सगळ्या वाटचालीतली वाटचाल झाली, तशीच शेतकरी चळवळ यशाच्या शिखरावर जायच्या वेळेला आपल्याला माहित आहे, टेहऱ्याला 31 ऑक्टोबर 1984 शरद जोशींनी ही सगळी बारडोली ते टेहरे ही सगळी यात्रा केल्यानंतर पुढच्या आंदोलनाची, स्वातंत्र्याच्या आंदोलनाची घोषणा करायच्या वेळेला देशामध्ये विपरीत घडलं आणि कुंपणानं शेत खावं असं घडून इंदिराजींचा त्यांच्या स्वतःच्या एस्कॉर्टनी म्हणजे अंगरक्षकांनी खून केला. आणि आपल्याला जी घोषणा शरद जोशींनी करायची होती, त्या दिवशी मॉर्निंग सॉंग झाल्याबरोबर तिथल्या एसपीने सांगितलं नाशिकच्या, सर काही घोषणा करू नका, मेळावा नको, आज देशाच्या पंतप्रधानांची हत्या झाली आहे. पण एक लक्षात ठेवा, या सगळ्या आघातानंतर सुद्धा आपलं सांगलीच्या अधिवेशनातलं गीत आहे, सगळ्यांना माहित आहे. काय गीत होतं, थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला, पण ती जपून ठेवा अंधार फार झाला, शोधात कष्ट
कस्तुरीच्या आहेत पारधिये हरिणे जपून ठेवा अंधार फार झाला. आपण आपला विचार, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हाच पैताचा धंदा, म्हणून आम्ही आपला विचार किती संकट आली तरी तो सोडला नाही. हे जे काही शेतीच्या अर्थशास्त्राचं शरद जोशींनी एका धाग्याने विणलेलं वस्त्र, आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच आम्ही तंत्रज्ञान, बाजारपेठेचं स्वातंत्र्य मागासाठी म्हणून सतत चाललो. 44-45 वर्ष अव्याहतपणे हे आपण चाललो. महापुढे वृक्ष जाती इथे लवाळे वाचत. हा सगळा अनुभव आहे, आपण सगळे घेतात. आणि आज आता थोडेसे आशेचे किरण जागृत होऊ लागले. कारण शेवटी लोकशाहीमध्ये असं म्हणतात की बेहयाय बनो, बेहयाई हजार बरकत है. थोडस भेसळ व्हा, थोडस निर्लज्ज व्हा. निर्लज्जम सदा सुखी असं समाज म्हणत असेल, पण उद्दिष्टाप्रती जायला तुम्हाला एवढा संघर्ष करावाच लागतो. कारण रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले असं म्हणतात. ही आपली लढाई ही आर्थिक स्वातंत्र्याची लढाई आहे. आणि म्हणून हळूहळू स्टेप बाय स्टेप एक पिढी गेली. शरद जोशींनी मांडलेला विचार आपल्याला माहित आहे. यासाठी आपण विरुद्ध सर्व व्यवस्था, प्रस्थापित व्यवस्था संपूर्ण आपल्या विरुद्ध आहे. हे आपण ज्याच्या वेळेला बघितलं त्यावेळेला आपण सरकारचे समर्थक नसताना सुद्धा त्या भूमिकेच्या बाजूनी राहिलो. सगळा देश विरुद्ध. तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याच्या वेळेला माई साहेब तर स्वतः डायरेक्टर होते. आम्ही सगळे देशभरातले शेतकरी नेते जीएसटी पुढे गेलो होतो. गमतीदार भाग असा, जीएसटीचं काम चीन अप्रूव्ह करायचं आहे, पण त्यांनी कोणत्या वाहनात टाकायचं ते अप्रूव्ह करून दाखवलं. जो की कृषी खात्याचा विषय, तो अजित सिंगाचा विषय होता. कृषी खाता जीएसटीचा विषय हा पर्यावरण खात्याचा, सोमवारचा होता. सोमवार पुढे आपण सतत आर्ग्युमेंट केले. अरे आम्हाला डिले झाला म्हणून चायना पुढे गेला, आम्ही नंबर 1 राहायचं तर नंबर 2 राहिलो. आणि शेवटी मोठ्या मुश्किलीने इच्छा नसतानाही केंद्रातल्या सरकारला त्यावेळेला मान्यता प्रदान करावी लागली. एक निश्चित आहे, आपण सातत्याने भावना ठेवून पुढे चाललो की केल्याने होत आहे आधी केलेली पाहिजे. कारण क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. आणि हे करायचं असेल तर कल करे सो आज करे, आज करे सो पल में प्रलय होगा, वही करोगे कब. क्योंकि वक्त किसी का इंतजार नहीं करता और कल किसने देखा है. आणि म्हणून आजच्या काळाची पावलं ओळखून ही गरज, हे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य, हे बाजारपेठेचं स्वातंत्र्य आम्हाला मिळालं पाहिजे. आम्हाला राष्ट्रभाव मिळाले पाहिजे. यासाठी आम्ही सतत भांडत राहिलो. आपण स्वातंत्र्याची कल्पना मांडताना शरद जोशींनी स्पष्टपणे सांगितलं, सरकारचं काम आहे मी कोणतं वाहन लावावं हे दडपण आणायचं सरकारचं काम नाही. हे माझं व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे. मला वाटलं ते मी पेरेन, माझं शेत आहे, मी त्याचा मालक आहे. कुठे विकायचं हे माझं स्वातंत्र्य आहे. म्हणून बाजारपेठेचं स्वातंत्र्य, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मांडताना ज्यांना हेल्थ फूड खायचं आहे त्यांना खाऊ द्या ना, आमचं काही म्हणणं नाही. झिरो इनपुट शेती ज्यांना करायची आहे त्यांना करू द्या. कारण तुमच्या पुढे 140 तोंडाला खाऊ घालायचं आव्हान आहे. जर तुम्ही सगळ्यांनी ऑर्गॅनिक शेती केली, काय सर हायब्रिड सीड येण्याच्या आधी आपण कोणती शेती करत होतो? तेच करत होतो. आणि आपली अवस्था काय, जेव्हा आपण लाजिरवाना मिलो खाल्ला, तो गहू खाल्ला, लाल गहू जो आपल्याला पचते नाही पचत. आणि ह्या हरित क्रांतीनंतर खऱ्या अर्थाने हे जे तंत्रज्ञान आलं, जे संकरित बियाणं आलं आणि देशातल्या शेतकऱ्यांनी करून दाखवलं की देशाला अन्नधान्याच्या तुटवडीतून मिलो काय, मका काय, लाल गहू काय हे खाण्यापासून वाचवलं आणि भरभरानी कोठार भरेल एवढं उत्पन्न देशाच्या शेतकऱ्यांनी कृतीने करून दाखवलं. आणि जर तुम्हाला 140 देशांना पोहोचायचं असेल तर दुसरा एक प्रश्न आहे, तुमचा जो काही व्यापार होतो, इम्पोर्ट करता तुम्ही, तो काही पैशात होत नाही, तो डॉलर मध्ये परकीय चलनात होतो. आणि तुमच्या देशाची अवस्था भलाई सांगली, आमची 600 कोटीच्या वरची, 600 अब्ज डॉलरच्या वरची आमची इकॉनॉमी आहे म्हटलं तरी कर्जाचा डोंगर फार मोठा. आणि एक आनंदाची बाब आहे
फक्त कोरोनाच्या काळात 2 वर्ष शेतीचा जीडीपी चांगला राहिला, शेतीने देशाला वाचवलं, राज्याला वाचवलं, हा इतिहास आहे. पण हे झालीतले शुक्राचार्य तुम्हाला उडायला जाताना तुमचे पंख एकतर बांधून ठेवतात किंवा कापून टाकतात. आपली लढाई स्वातंत्र्याची आहे, मनासारखं करायची आहे. आणि म्हणून एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली पाहिजे, देशामध्ये पर्यावरण विरोधी कायदा आहे. 5 वर्षाची शिक्षा आमचे अध्यक्ष सांगतात. अरे पण ज्या देशाचा पंतप्रधान आहे त्याच्याच राज्यातून हे बियाणं येतं, तिथे काय करते सरकार? आंधळ गळतं कुत्रपीठ खाते असं नाही सर, ही कॉन्स्पिरसी आहे. ज्या देशात ज्या राज्यामध्ये हा गुन्हा सगळ्यात जास्त होतो तिथे काही ऍक्शन होत नाही. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं नाही, दरवाजा बंद काम चालू असल्यासारखं आहे. म्हणजे त्यांना सगळं करायचं मोकळीक आहे. आणि तुम्ही जे विचारले तिकडून बियाणं आणलं, त्यांना सांगते करायचं नाही, हे कायद्याने गुन्हा आहे. हा सविनय कायदेभंग आम्ही सातत्याने करत आलो म्हणजे वैचारिक सायंटिफिक कृतीची जोड असणारे जे सायंटिस्ट आहेत ते सोबत या विचाराबरोबर आहेत, शरद जोशींच्या या विचाराबरोबर राहिले. आणि म्हणून आपण 10 जुलै 19 पहिलं आंदोलन अकोला बाजारला केलं. ही मालिका सतत सुरू आहे. आणि आज सुद्धा 27 जूनला आपण आज अन्नाचं शेत असेल तिथे जाऊन हा सविनय कायदा भंग करणार आहोत. हो आम्ही हे केलं, काय करायचं सरकारने करावं, पण करायच्या आधी लक्षात ठेवायचं जिथपर्यंत फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा रिपोर्ट येत नाही की हेच वाहन आहे तोपर्यंत गुन्हा होत नाही. मी वकील आहे म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आम्ही हे करत होतो, करत राहू आणि शेवटच्या उद्दिष्टापर्यंत आम्ही आमचं हे ध्येय गाठेपर्यंत, हे आमचं तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळेपर्यंत आम्ही सतत लढत राहू. लढणं हा शेतकरी संघटनेचा स्थायी भाव आहे आणि त्यामुळे आमचं शेवटचं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत आम्ही लढत राहू. आणि लढत राहताना शेवटच्या 4 ओळी म्हणतो आणि थांबतो, कारण वेळ बराच झालाय. आम्ही पुढारी माईकवर मोठं प्रेम आहे, पण ते काही फारसं बायकोपेक्षाही जास्त आहे, पण ते फार काळ काही वापरता येणार नाही. आणि हे करायचं असेल तर एक कवी म्हणतो, थेंबे थेंबे बनला सागर, भूगोलाला कण आधार. कार्य म्हणजे कर्म, आंदोलन. कार्य करावे लहान थोर, निश्चित मिळते फळ योग्य काळ येतात. आणि एक कवी म्हणतो, हे फळ मिळवायचं असेल, स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर तो म्हणतो, कायदा गतीचा पाळा, काळ मागे लागला, थांबला तो संपला, धाव त्याला शक्ती येईल आणि रस्ता सापडे, आणि रस्ता सापडे, आणि रस्ता सापडे. तर एसडीपीटीच्या आंदोलनाच्या तयारीच्या अनुषंगाने अण्णा कसा हा प्रोग्राम होणार आहे, कसं जाणार आहोत हे सांगतीलच. पण तत्पूर्वी मला एका व्यक्तिमत्वाची इथे आठवण आणि त्यांचा सत्कार करावा असं वाटतं की आमचे मित्र इंदल राठोड शेतकरी मिशन वाटताना काहीतरी मदत करताना, परंतु त्यांचा नेहमी आग्रह असायचा की माझे नातेवाईक या बियाण्यामुळं म्हणजे आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती बदललेली आहे, त्यांना मला आग्रहाने ते बियाणं द्यायचं आहे. म्हणजे एक मात्र महिला आहे की ज्यांना सरपंच असताना समाजाचं जे काही आहे दायित्व निभवण्याच्या दृष्टीने ती स्वतः फॉलो करायची, त्यांचा सत्कार करावा असं मला असं वाटते. तर कांताताई इंदल राठोड आणि दाम्पत्य इंदल भाऊ सुद्धा येतील, त्यांचा सत्कार सोनालीताई करतील आणि इंदल भाऊचं आपल्या सुरुवातीपासून 80 पासून आपल्या मोदीला ढोल ताशे वाजवत आम्हाला जावं या. अभी तो ये अंगड़ाई है, कमाने वाला आएगा, लूटने वाला जाएगा. यानंतर
अधुरा येस पुढे जाऊ अरे या ना बाबा यांचा दोघांचा हे पकड या समोर इथून आपण सगळे रांगेमध्ये जाणार आहोत माझ्या शेतापर्यंत. शेतकरी महिला आघाडीचा शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य लढाई है संघटनेचा अभी जो ये अंगड़ाई हम सब एक है हम सब एक है आवाज दो हम एक है आवाज दो घर मालकाची परवानगी बाजार भेटायचे स्वातंत्र्य लावणार आहे पॉकेट मध्ये पॉकेट त्याच्या पुढच्या शेजारी लावणार आहे लावणार आहे लावणार आहे लावणार आहे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे लावणार आहे लावणार आहे लावणार आहे लावणार आहे लावणार आहे लावणार आहे एसटीबीटी लावणार आहे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे भरत जोशी जिंदाबाद भरत जोशी जिंदाबाद आवाज दो अभी तो ये अंगड़ाई है अभी तो ये अंगड़ाई है आवाज दो माझ्या शेतामध्ये एसटीबीटी या कापूस वाणाची ज्याला ज्या तंत्रज्ञानाला बंदी आहे ती बंदी झुगारून शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी सविनय कायदेभंग करतो आहे आणि ही बंदी झुगारून या तंत्रज्ञानावरची असलेली बंदी झुगारून आम्ही हे लागवड आंदोलन इथे करतो आहे आणि आमची सरकारला अशी एक विनंती आहे की त्यांनी ताबडतोब या तंत्रज्ञानाला जे तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या हिताचं आहे शेतीच्या हिताचं आहे ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांना ताबडतोब द्यावं ते अधिकृत करावं एवढी आमची सरकारला विनंती आहे.
आणि जर ते करणार नसतील तर आम्ही यापुढे अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यामध्ये 90% STBT कापसाची लागवड पुढच्या वर्षी करणार आहोत. हे मात्र नक्की आम्हाला परवानगी दिली नाही दिली तरी आमची पुनश्च एकदा विनंती आहे की सरकारनं या तंत्रज्ञानाला ताबडतोब मंजुरात द्यावी आणि ते अधिकृत करावं. नाही झालं काय बोला